नाही, आमच्याकडे युती आहे. माझा प्रश्न असा आहे की आता तुम्ही एकत्र आला, एकत्र काय आपली चर्चा झाली का, वाटाघाटी काय झाली का, की वाटा किती लढेल? आमच्या सर्व वाटाघाटी झालेल्या आहेत. तुम्ही त्याच्या वाटा शोधू नका. तुम्ही आम्हाला आमच्या वाटा माहिती आहे, त्यामुळे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तुम्हाला लवकरच दिसेल काय आमच्या वाटाघाटी झालेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेण्याचं कारण नाही. आता एकमेकाला पेढे भरवले, संपलं विषय आमचा. मनसेला किती जागा? मी तुम्हाला मगाशी सांगितलं की तुम्हाला जी बातमी पाहिजे, आता 2 दिवसाचा सन्माननीय विचारे साहेब, सन्माननीय जाधव साहेब, केदारजी, आम्ही सगळे बसून पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला जी माहिती पाहिजे देऊ. विचारे साहेब रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांना रातोरात बैठक घ्यायला लागते. कुठेतरी युती होणार आहे, त्यामुळे रात्रीच बैठक. केवढा मोठा धसका आहे. रात्री 4-4 वाजेपर्यंत बसवावं लागतं. आज मोठा शिवसेनेचा आणि ठाकरे बंधूंचा धसका त्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे झकमारून त्यांना युती करावं लागेल. सर्व येईल, आम्ही सर्वांना घेऊन जाणार आहोत. येणाऱ्या काळात त्यांची झोप उडवणार का? सर्व महाविकास आघाडी, त्याचबरोबर शिवसेना, आपल्या मनसे युती या ठिकाणी झालेली आहे. येणाऱ्या काळात त्यांची झोप उडवणार का? विचारे साहेब येणाऱ्या काळात सत्ताधाऱ्यांची झोप वाटा शोधू नका. आमच्या वाटाघाटी झालेल्या आहे. विचारे साहेब येत्या काळात महायुतीची झोप उडवणार का? येत्या काळात महायुतीची झोप उडवणार का? सत्ताधाऱ्यांची झोप उडवणार का? झोप उडवणार का? आता दिसेल ना तुम्हाला, दिसेल. दोन भाऊ एकत्र संपला विषय समजत आहे. अजित चला बाजूला एक मिनिट. सर्व मराठी बांधव त्या ठिकाणी एकत्र मुंबई वाचवण्यासाठी, महाराष्ट्र वाचवण्यासाठी त्या ठिकाणी एकत्र झाले होते. आणि तोच क्षण या ठिकाणी आज आहे. आज आमच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राची जनता याची वाट बघत होती. तो आजचा दिवस आहे. मला वाटतं युती झाली म्हणजे गुलाल उधळण्यासाठीच झालेली आहे. या भ्रष्टाचारी लोकांना खाली खेचण्यासाठी युती झालेली आहे. हे ठाणं वाचवण्या, ड्रगच्या विळख्यातून वाचवण्यासाठी या ठिकाणी युती झाली. या ठिकाणी भ्रष्टाचार, या महापालिकेचं निवडणूक आहे. त्या महापालिकेमध्ये सहाय्यक आयुक्त दर्जाचा अधिकार आहे. पैसे घेताना रेड हँड पकडलं त्या ठिकाणी. आणि आज तुम्ही बघितलं दिवसा ढवळ्या त्या ठिकाणी चालू आहे. आज ठाणे जिल्हा महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं असेल की सातत्याने 3 वर्ष हा महाराष्ट्र या भ्रष्टाचारामध्ये नंबर 1 म्हणून येते. आणि त्यातली सर्वात जास्त भ्रष्टाचार या ठाणे जिल्ह्यामध्ये आज होतो. आणि हाच पैसा, भ्रष्टाचाराच्या मार्गाने आलेला पैसा आज तुम्ही बघितलं असेल पक्ष फोडण्यासाठी त्या ठिकाणी करतायत. आणि जनता यावेळेला लक्षात घ्यावं. मी जनतेला आवाहन करीन की यावेळेला या भ्रष्टाचारांना घरी बसवा. आणि आज चांगल्या अर्थाने आज जे काही आज लोक काम करत आहेत, आज तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल, उद्धव साहेब असतील, बघितलं असेल की त्या ठिकाणी पक्ष फोडल्यानंतर सुद्धा आज दोघंही पक्ष या निष्ठावंतांच्या, कार्यकर्त्यांच्या जीवावरती त्या ठिकाणी ठामपणे उभे आहेत. आणि खरोखर त्यांचं कौतुक करायला पाहिजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचं. थोडी वादळं आली, संकटं आली, परंतु पुढे न ठमकता ही संघटना त्यांनी पुढे घेऊन गेले. त्याचबरोबर राजसाहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी ही संघटना चांगल्या पद्धतीने बांधली गेली. आणि म्हणून हे दोघे ठाकरे बंधू आल्यानंतर या महाराष्ट्राचं चित्र वेगळं होतं. तुम्हाला माहिती असेल, या पहिलं महाराष्ट्रामध्ये जी सत्ता आली शिवसेनेची, या ठाण्यामधून आली. या ठाणेकरांनी ही सत्ता दिली. मगाशी सांगितल्याप्रमाणे गावदेवीच्या सभेमध्ये, महानगरपालिकेच्या, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, तेव्हा ठाणेकर नागरिकांनी एक चिठ्ठी पाठवली की आम्हाला नाट्यगृह पाहिजे, त्याचबरोबर आम्हाला गडकरी रंगायतांसारखा एक हे पाहिजे, स्टेडियम पाहिजे. आणि ती मागणी मला वाटतं बाळासाहेबांनी भर सभेमध्ये सांगितलं. आणि त्यावेळेचे नगराध्यक्ष आदरणीय सतीश प्रधान साहेब, त्यावेळेचे आमदार मोदा जोशी असतील, प्रकाश परांजपे असतील,
या लोकांनी सर्व मग त्यावेळेचे जे कोणी नगरसेवक होते ते त्यावेळेला या ठिकाणी दिलेलं वचन पूर्ण करणारी ही संघटना म्हणजे शिवसेना आणि मनसे आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की ठाणेकर या भ्रष्टाचारांना गाडण्यासाठी, त्याचबरोबर बघितले असेल ठाणे शहरामध्ये ट्रकचे वेगवेगळे अड्डे या ठिकाणी आहेत आणि तुम्ही बघितलं असेल की आज कशा मार्गाने पैसा, या भ्रष्टाचारा मार्गाने आलेला पैसा, या ट्रक माफियांच्यामधून आलेला पैसा आज तुम्ही बघितलं तर पक्ष फोडण्यासाठी या ठिकाणी वापरला जातोय. आणि म्हणून या ठिकाणी ठाणेकर नागरिकांनी सावधान, यावेळेला या भ्रष्टाचारांना त्या ठिकाणी घरी पाठवायचं आहे आणि चांगले लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून द्यायचे. मला वाटतं सर्व आज प्रारंभ झालेला की त्याचा शेवटसुद्धा गुलालाने होणार आहे आणि महापालिकेमध्ये या भ्रष्टाचारांना काढून त्या ठिकाणी शिवसेनेचा भगवा त्या ठिकाणी लागणार. जी इच्छा होती 20 वर्षापासून मराठी माणूस तो बोलत होता की बाबा मनसे मतं खाते किंवा हे खाते, आता मराठी माणूस एकत्रित झाला आहे आणि मराठी माणसाला हेही कळून चुकलं आहे आपल्याला जर महाराष्ट्रात राहायचं आहे तर ठाकरे ब्रँडच आपल्याला वाचवू शकतो. कारण यांचे जे राजकारण चालले आहेत हे काय सगळं उठसूट सगळं गुजरातला ने मराठी माणसाला पायदळी तुडव, तर मराठी माणूस आता जागा झाला आणि मराठी माणूस नक्कीच परतफेड म्हणून या दोन भावांच्या मागे खंबीर उभी राहील. किती जास्तीत जास्त संख्या